मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शिक्षक भरती 2025 जी पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे त्याविषयी जे काही नवीन आपल्याला अपडेट मिळतात त्या अपडेटवर आपण चर्चा करतो. सध्या आपलं सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा जे काही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत शिक्षण आयुक्तांचं कार्यालय येते आणि या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्याला काही माहिती मिळते. त्या माहितीवर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. आणि सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर या शिक्षक भरतीमध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि हा जो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मग त्यांना त्यांच्या विषयानुसार त्यांच्या प्रवर्गानुसार त्यांना प्रिफरन्स भरून द्यावे लागतात. हा याच्यामधला एक महत्वाचा टप्पा या शिक्षक भरतीमधला आहे आणि ही संपूर्ण शिक्षक भरती पारदर्शक असते आणि यामध्ये जे सिलेक्शन होते ते कॅटच्या गुणवत्तेवर होते. तर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या शिक्षक भरतीमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर शिक्षक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज कोणत्या महिन्यापासून करावा लागणार त्याविषयीची एक माहिती मिळालेली आहे. पुनश्च एकदा सांगतोय, ऑनलाईन अर्ज कोणत्या महिन्यापासून सुरू होणार आहे त्याविषयीची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे आणि ती सविस्तर जाणून घ्यायची आहे. कारण काय, तर मार्च 2024चा जो काही संच मान्यतेविषयीचा जी आर आहे, या जी आरला काही शिक्षक संघटनांनी आणि काही आपले जे कार्यरत शिक्षक बांधव आहेत त्यांनी वैयक्तिकरित्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल येईल त्या निकालानंतर शिक्षक भरतीचे जे काही ऑनलाईन अर्ज आहे त्या अर्जाला मित्र सुरुवात होणार आहे. तर या ऑनलाईन अर्जाला कोणत्या महिन्यामध्ये सुरुवात होईल त्याविषयीची डिटेल्स माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी एक स्क्रीन मित्र आता शेअर करतोय. बघा, शिक्षक भरती अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची जी काही शक्यता आहे ती कुठल्या महिन्यापासून सुरू होणार आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. 25 मार्च 2024 रोजी झालेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदच्या शाळांसाठी 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता पूर्ण करण्यात आलेली आहे. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे संच मान्यतेविषयी जो जी आर होता ज्याला आपण मार्च 2024चा जी आर असं म्हणतो, या जी आर मुळे बरेचसे शिक्षक हे सरप्लस होत आहेत. त्यामुळे या जी आर ला यापूर्वी उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं, परंतु माननीय उच्च न्यायालयाने हा जो 25 मार्च 2024चा जी आर आहे तो कायम ठेवलेला आहे. त्यामुळे काही शिक्षक संघटना आणि काही आपले शिक्षक बांधव वैयक्तिकरित्या सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत. हे सुद्धा इथं मी विशेष एक नमूद करतो. आणि या जी आर नुसार हा माननीय उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे 2025 ते 2026
या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता 25 मार्च 2024च्या GR नुसार पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि ही संच मान्यता पूर्ण करण्यात आलेल्यामुळे आता रिक्त पदांची जी काही संख्या आहे ती प्रत्येक जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि ती संख्या, जी काही अवेलेबल संख्या आहे ती म्हणजे उपलब्ध संख्या, संच मान्यतेनुसार रिक्त पदांची उपलब्ध संख्या अधिक मे 2026 पर्यंत जे काही अ, शिक्षक, कार्यरत शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत त्यांची संख्या, या दोघां मिळून जाहिराती अपलोड करण्याचे आदेश सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेसाठी दिलेले आहेत. हे आपण इथं आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे मित्रहो. आता पुढे त्यांनी सोडले, या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी शिक्षकांची संख्या जास्त ठरत असल्याचे आढळलेले आहे. आता ही जी संच मान्यता झालेली आहे, या संच मान्यतेमध्ये आता तुम्हाला माहित आहे की संच मान्यता ही विद्यार्थी संख्येच्या नुसार होत होते. आणि संच मान्यता ही विद्यार्थी संख्येनुसार होत असल्यामुळे आणि काही ठिकाणी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे तिथं जे काही नियुक्त शिक्षक आहेत त्यांची संख्या जास्त आढळली. त्यामुळे अशा शिक्षकांना सरप्लस करण्यात येणार आहे. आणि सरप्लस केल्यानंतर त्यांचं समायोजन हे दुसऱ्या शाळेवर केल्या जाणार आहे. हा एक याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. मी सर्वप्रथम मित्र आपल्याला पार्श्वभूमी सांगतो आणि पार्श्वभूमी सांगितल्यानंतरच मग तुम्हाला ऑनलाईन अर्ज कोणत्या महिन्यापासून उपलब्ध होतील ते सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. या समायोजनानंतर रिक्त पदापैकी सुमारे 80% पदे भरली जाणार आहेत, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रो, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणजे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचं समायोजन होणार आहे आणि ही प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. कारण शासनाला नवीन शैक्षणिक वर्षाच्या अगोदर भरती करणं बंधनकारक आहे. आणि हे भरती करणं शासनाला बंधनकारक का आहे तर तुम्हाला माहित आहे, आरटीईचा जो ऍक्ट आहे 2009, या ऍक्ट नुसार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला 10% जास्त पदे रिक्त ठेवता येत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आरटीई ऍक्ट नुसार 2009च्या आरटीई ऍक्ट नुसार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला 10% जास्त शिक्षकांची पदं रिक्त ठेवता येत नाहीत. म्हणून शासनाला शिक्षकांची भरती करणं गरजेचं आहे. हे इथं उल्लेखनीय आहे. त्यामुळे समायोजन झाल्यानंतर जे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांच्या 80% जागा भरल्या जाणार आहेत. आणि ही जी संख्या आहे ही जवळपास 8 ते 9 हजाराच्या दरम्यान आहे. म्हणजे 80% शिक्षकांची जे काही रिक्त पद भरल्या जातील ती जी संख्या आहे ती संख्या, रिक्त पदांची संख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी बोलतोय मी. याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थेचा सध्या उल्लेख नाही. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या शाळा म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, महानगरपालिकांच्या शाळा आहेत आणि नगर परिषदच्या शाळा आहेत. यामध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेपैकी आपण जर 80% त्याचं प्रमाण काढलं तर ते प्रमाण 8 ते 9 हजाराच्या दरम्यान येते. आणि हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं आहे. आणि असा निर्णय सुद्धा म्हणजे शासनाने घेतलेला आहे की तुम्हाला 80% पदं आता भरायची आहेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला. पुढे बघा, शिक्षक भरतीसाठी राज्यात पवित्र पोर्टलचा वापर करण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक रीतीने राबवली जाणार असून
उमेदवारांना अर्ज करणे अधिक सोपे होणार आहे. आता आपण अर्जाकडे जाणार आहोत की उमेदवारांना अर्ज केव्हा करावे लागणार आहेत. कोणत्या महिन्यापासून अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. कारण आपण सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र राज्याने 2017 पासून शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलची निर्मिती केलेली आहे. आणि पवित्र पोर्टलची निर्मिती करण्याचा उद्देशच एक आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही पारदर्शकपणे व्हावी. यामध्ये कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि या पवित्र पोर्टलवर सध्या आपल्या शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. आणि सेल्फ सर्टिफिकेशन नंतरचा जो काही पुढचा टप्पा आहे आपल्या शिक्षक उमेदवारांचा, तो टप्पा काय राहते त्यावर आता आपल्याला या स्क्रीनच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा, शिक्षण विभागात जे काही अधिकारी आहेत काही माहिती देतात आणि त्यांच्या माहितीनुसार मार्च महिन्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता. बघा, जो ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे शिक्षक भरतीसाठी तो मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत जी चर्चा केली होती त्या चर्चेच्या माध्यमातून मी आपणास असं सांगितलं होतं की 20 जानेवारी पासून ज्या काही जाहिराती आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या त्या अपलोड होण्यास सुरुवात होणार आहे. आणि त्याला मुदत त्यांनी दिलेली आहे 20 जानेवारी पासून तर 20 फेब्रुवारी पर्यंत 1 महिन्याची मुदत दिलेली. आणि 20 फेब्रुवारीची मुदत संपल्यानंतर त्या जाहिराती तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध होतील आणि उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि ही जी अर्जाची प्रक्रिया आहे ही साधारणतः मार्च महिन्यापासून सुरू होत आहे. सगळ्यात मोठी गुड न्यूज आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी आहे. तर ही अर्ज प्रक्रिया जर सुरू होत असेल मार्च महिन्यापासून तर त्या दृष्टिकोनातून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहेत त्यांनी जे काही आवश्यक कागदपत्र आहेत जे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आवर्जून प्रत्येक शिक्षक उमेदवारांनी तो व्हिडिओ पाहावा. त्यामध्ये किती फाईल तुम्हाला तयार करायच्या आहेत ते सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. एक ओरिजिनल कागदपत्राची फाईल आपल्याला तयार करायची आहे. 2 फाईल आपल्याला जे काही आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या सत्यप्रती काढून त्याच्या 2 फाईल तयार करायच्या आहेत. त्या ज्या आपल्या सत्यप्रती आहेत त्या प्रत्येक सत्यप्रतीला तुम्हाला अटेस्ट करायचं आहे, सेल्फ अटेस्टेशन करायचं आहे. म्हणजे त्यावर स्वतःची तुम्हाला सही करायची आहे. आणि असे 2 फाईल आणि मूळ कागदपत्राचं 1 फाईल अशा 3 फाईल आपल्याला तयार करायचे आहेत. आणि कुठले कागदपत्र त्याला लागतात हे मी या अगोदर म्हणजे काल जो मी व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेलं आहे. तो व्हिडिओ आपण आवर्जून बघा मित्र, म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. कारण आता घोडा मैदान जवळ आलेलं आहे. मार्च मध्ये तुमची जी काही अर्ज प्रक्रिया एकदा काय चालू झाली, अर्ज प्रक्रिया चालू झाल्यानंतर लगेच तुम्हाला चॉईस फिलिंग येते. एकदा का तुम्ही चॉईस फिलिंग केलं, कारण का जी अर्ज प्रक्रिया आहे त्या अर्ज प्रक्रियेमध्ये जे विषय तुमचे नमूद असतात त्या विषयानुसार तुम्हाला जाहिराती अलॉट केल्या जातात आणि त्यामध्ये मग तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरून द्यावा लागतो. आणि प्रेफरन्स फॉर्म भरून दिल्यानंतर पुढचा जो टप्पा येतो तो म्हणजे अलॉटमेंट. टॅटच्या गुणवत्तेनुसार तुमची अलॉटमेंट होते आणि अलॉटमेंट झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला शलार्थ आयडी जनरेट करावा लागतो. शलार्थ आयडी जनरेट केल्यानंतर म्हणजे नियुक्ती होते तुमची. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर शलार्थ आयडी जनरेट करावा लागतो आणि शलार्थ आयडी जनरेट केल्यानंतर तुमचं जे काही अनुदान प्राप्त शाळा किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्यामधलं शिक्षण सेवकाचा जो 3 वर्षाचा कालावधी आहे तो स्टार्ट होतो आणि शिक्षण सेवकाचं जे काही हे आहे मानधन आहे ते मानधन तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते. अशी ही मित्रहो पवित्र पोर्टल द्वारे चालणारी एक शिक्षक भरती आहे. त्या शिक्षक भरतीच्या
जे काही आपल्याला अपडेट मिळतात त्या अपडेटवर आपण चर्चा करू. मला अपेक्षा आहे मला हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून थोड्या का प्रमाणात होणार तुम्हाला एक मदत मित्र हो निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.